तर हे आहे बिर्ला मंदिर, जे की आहे कल्याणमध्ये, शहाड इथे. आणि माझ्या यूट्यूबच्या शॉर्ट व्हिडिओजमध्ये मी सांगितलं होतं की मी बिर्ला मंदिरचा व्लॉग लवकरच घेऊन येणार आहे. आणि आता सांगितल्याप्रमाणे मी तो हा व्लॉग घेऊन आलेली आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मला कमेंट करून सुद्धा सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि मी आता यूट्यूबवरती नवीनच आहे, त्यामुळे माझ्याकडून जर का काही चुका होत असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, मी त्या सुधरवेन. आणि जर का तुम्हाला माझा व्लॉग आवडत असेल किंवा माझे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगत जा. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बिर्ला मंदिरपर्यंत तुम्हाला यायचं तर तुम्ही कसं येऊ शकता, आणि शहाडला उतरून मंदिर किती किलोमीटर अंतरावरती आहे, ऑटोचे काय चार्जेस आहेत, अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. बिर्ला मंदिर हे कल्याणमध्ये शहाड इथे आहे. आणि तुम्हाला जर का बिर्ला मंदिरपर्यंत यायचं आहे तर तुम्ही कसं येऊ शकता हे मी तुम्हाला सांगते. पण सर्वात अगोदर ट्रेनने कसं यायचं हे मी तुम्हाला सांगते. तुम्ही जर का मुंबईवरून येणार असाल तर तुम्हाला इंडिकेटरवरती चेक करायचं आहे. टिटवाळा, कसारा आणि आसनगाव हे सांगितलेल्या 3 ट्रेनपैकी जी कुठली ट्रेन तुम्हाला मिळेल त्याने तुम्ही प्रवास करू शकता. आणि तुम्हाला शहाडला पोचायचं आहे. आणि हो, कल्याणच्या पुढचं स्टेशन जे आहे ते शहाड आहे. आणि बाकी इंडिकेटरवरती चेक करूनच तुम्ही या, कारण की इकडे येणाऱ्या ट्रेनची फ्रिक्वेन्सी पण फार कमी आहे, सारखी नाही आहे. आणि बाकी शहाडपर्यंत पोचला तुम्ही की शहाडला आल्यानंतर तुम्हाला पूर्वेच्या साईडने बाहेर यायचे. आणि बाहेर आल्यानंतर तुम्हाला ऑटो रिक्षा आहेत, ते तुम्हाला शेअरिंग ऑटो जे आहे तुम्हाला मंदिराच्या पायथ्याशी तुम्हाला सोडतील. आणि त्याचं चार्जेस आहे पर पर्सन 20 रुपये. आणि मंदिर अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आहे शहाड रेल्वे स्टेशनपासून, त्यामुळे तुम्ही अगदी चालतसुद्धा येऊ शकता. 15 ते 20 मिनटं लागतील. आणि मंदिरमध्ये पायथ्याशी आल्यानंतर तिकडे तुम्ही जेव्हा आतमध्ये मंदिराच्या खाली वेटिंग एरिया आहे, जिथे गोल्फ कार्टची सुविधासुद्धा आहे, ती गाडी आपल्याला मंदिरापर्यंत सोडते. कारण मंदिर थोडं टेकडीवरती असल्याकारणाने गाडीची सुविधासुद्धा उपलब्ध केलेली आहे. जसं टायमिंग आहे सकाळी 8 ते रात्री 8. आणि ह्या टायमिंगमध्ये गाडीची सुविधा आहे ती अगदी मोफत आहे. आणि गाडी जर का तिथे खाली अवेलेबल नसेल तर तुम्ही वेटिंग एरियासुद्धा आहे, तिथे वेट करू शकता. मी तर गाडीने गेले होते, म्हणजे येताना मी बाईकने गेले होते. त्याच्यामुळे तर जे गाडीचे चार्जेस आहेत पार्किंग एरियामध्ये ते 10 रुपये आहे. आणि 4 व्हीलरसाठी 25 रुपीज आहे, म्हणजेच 25 रुपये आहे. आणि तिकडे पोहोचल्यानंतर गाडी आहे, त्या गाडीने तुम्ही वरती येऊ शकता. आणि मंदिरापर्यंत वरती आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला आतमध्ये, मी जसं की आता मगाशीच मी तुम्हाला दाखवलं, विठोबा आणि रुक्मिणीचं दर्शनसुद्धा होतं. आणि आजूबाजूला छोटे छोटे ते मूर्ती आहेत, प्रतिमा आहेत, त्यांचंसुद्धा आपल्याला दर्शन घ्यायला भेटतं. जसं की बजरंगबली, गणपती बाप्पा, माता भुवनेश्वरी, शिवपार्वती, असे छोट्या मंदिरसुद्धा आहे, त्याचंसुद्धा आपल्याला दर्शन घ्यायला भेटतं. आणि बाकी त्याच्यानंतर तुमचं दर्शन घेऊन झाल्यानंतर तुम्ही मंदिराच्या आतमध्ये शांत बसूसुद्धा शकता, कारण मंदिराचं आतलं वातावरणसुद्धा खूप शांत आहे. आणि त्याच्यामध्ये आतमध्ये फलक लावलेला आहे, ज्याच्यामध्ये मंदिराचे टायमिंग्स आणि गोल्फ कार्टची सुविधा याबद्दल सगळी माहिती तिथे दिलेली आहे. तुम्ही थोडा वेळ मंदिरामध्ये सुद्धा बसू शकता किंवा बाहेर येऊन तुम्ही हे छान वातावरणात तुम्ही खाली इथे बसू शकता. खूप छान आहे इकडचा परिसर. आणि तिकडे पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा आहे. आणि मोफत चप्पल स्टँडसुद्धा आहे. आणि फ्रेश होण्यासाठी बाजूला पाण्याचा नळसुद्धा आहे. आणि वॉशरूमची सुविधासुद्धा आहे. त्याच्यामुळे तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या. तर हा होता माझा बिर्ला मंदिरचा व्लॉग. आणि तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि थँक्यू सो मच, तुम्ही मला खूप छान प्रतिसाद दिलात त्यामुळे. आणि आपले 1 महिन्यापर्यंतच, 1 महिन्याच्या आत 100 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत, त्याबद्दल मनापासून थँक्यू सो मच. आणि 100 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले ते पण 1 महिन्याच्या आतमध्ये, त्यासाठी सेलिब्रेशन म्हणून काय करायचं, तुमच्या आयडियाज तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. आणि तुम्ही नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. चल भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. त्यासाठी आता बाय बाय. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास शेअरसुद्धा करा आणि सबस्क्राईब नक्की करा.